जय एस शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। स्वाती घोटेकर यांनी एक प्रश्न विचारलेला आहे। सरासरी 250 रुपये प्रति झाड खर्च जरी पकडला तरी 450 झाडांचे 1,12,500 रुपये खर्च येतो। एवढा खर्च शेतकऱ्याला परवडेल का? शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, पहिली गोष्ट आपण एक लक्षात घ्या की आपण ऊस, कापूस, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तूर वगैरे ही पिकं टाळून आपण डाळिंबाकडे का वळला? कारण डाळिंबाचं जे उत्पादन आहे ते बल्कमध्ये येतं। शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न काढून श्रीमंत होऊ शकतो। म्हणजे डाळिंब हे ह्या बाकी पिकांपेक्षा एक श्रीमंत पीक आहे। तुमची समस्या अशी आहे की तुम्हाला पीक तर श्रीमंत करायचंय, पण त्याला खर्च मात्र गरिबासारखा करायचा। ह्याचा परिणाम आज आपला अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्खा देश भोगतोय। कापूस, ऊस, मका, ज्वारी याची मानसिकता असलेले माणसं जेव्हा डाळिंब लावतात त्यांच्या डोक्यामध्ये बचत करून डाळिंब पिकवण्याची एक कल्पना डोक्यामध्ये असते आणि म्हणून मग स्वस्त पर्याय, केमिकलची औषधं असतील, स्वस्त विकणाऱ्या कंपन्या असतील, आपण गेले 30 ते 40 वर्ष जर आढावा घेतला तर या स्वस्तच्या मागे लागून, केमिकलच्या, जैविकच्या, ऑर्गॅनिकच्या मागे लागून शेतकऱ्यांच्या बागा संपल्या। आज मला तुम्ही 15 ते 20 वर्षाची बागा दाखवा, तालुक्यामध्ये एखादी बाग बघायला मिळते। पूर्वीच्या काळी एका गावामध्ये तुम्हाला 15-15, 20-20 बागा 10-10, 20-20 वर्षाच्या बघायला मिळायच्या। म्हणजे त्या काळामध्ये मातीमध्ये कस होता, पण मातीतला कस आम्ही स्वस्ताच्या मागे लागून तो संपवला। आज लोक डाळिंब बागा लावतात आणि सगळीकडे बघा, तुम्ही युट्यूबवर सगळे व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळे नवे बागेचे। एससीटी वैदिकच्या माध्यमातून आम्ही 20-20 वर्षापर्यंतच्या बागा आज पिकवतोय। मला तुम्हाला सांगायचंय की आम्ही एससीटी वैदिक सोबत जेव्हा शेती करायला सांगतो शेतकऱ्याला, त्याचं प्लॅनिंग आम्ही सांगतो की 25 वर्ष तरी आपल्याला ही डाळिंबाची बाग टिकवायची आहे आणि नुसती टिकवायची नाही, त्याला उत्पन्नही असं काढायचंय की तुम्हाला दरवर्षी कमीत कमी 5 किलो तरी डाळिंबाचं उत्पादन वाढलं पाहिजे। भले बाजार कमी राहू द्या, टनेज वाढत गेलं पाहिजे। त्या ठिकाणी 250 रुपये खर्च केला तर तुम्हाला जर 1000 रुपये उत्पन्न हे जर गॅरंटीड मिळणार असेल तर तुम्हाला समस्या काय? एका झाडाला तुम्हाला 20 किलो जर माल निघाला आणि तुम्हाला त्या ठिकाणी जर 20 किलो मालाला जर 50 रुपये जरी बाजार भेटला तरी 1000 रुपये होतात। 250 रुपये खर्च करून तुम्ही आणखी 100-150 रुपये इतर व्यवस्थापनाची पकडा, 400 रुपये खर्च करून जर तुम्हाला 1000 रुपये जर त्या ठिकाणी जर उत्पन्न मिळालं, तुमचे 600 रुपये नेट प्रॉफिट शिल्लक राहतो। म्हणजे एका शेतामध्ये तुम्हाला 2.5 लाख रुपये शिल्लक राहतात। हे मी अगदी बॉटम लाईन सांगतो। आमचे शेतकरी एकरी साधारणतः 10 लाखाच्या आसपास उत्पन्न घेतात। तुम्हाला जर एससीटी वैदिकच्या संदर्भामध्ये जर अभ्यास करायचा असेल तर हे एक श्रीमंत बनवणारी शेती आहे। डाळिंब शेती किंवा द्राक्ष शेती किंवा फळबागा ज्या संपल्या त्याला कारणीभूत ही शेतकऱ्यांची गरिबीची मानसिकता आहे। तुम्हाला जर डाळिंब बाग परवडत नाहीये ना, मी 400 झाडं लावूच नका ना, मी 100च लावा, पण त्या 100 झाडांमध्ये तुम्ही 200 झाडांचं 400 झाडांचं उत्पन्न काढा। तुम्ही 400 झाडं लावणार आणि 100 झाडांचंही उत्पन्न निघत नाही, तुम्हाला ते परवडत नाही। अशा परिस्थितीमध्ये रोगराईंना पोसण्यापेक्षा तुम्ही आरोग्याला पोसा आणि एससीटी वैदिक सोबत श्रीमंत होण्याच्या मार्गाला तुम्ही मार्गस्थ व्हा। भले तुम्ही छोटी क्वांटिटी लावा, तुम्ही नाही 400 झाडांना खर्च करू शकत, 100 झाडांना करा, एससीटी वैदिकच करा आणि त्याला परिपूर्ण ताकदीने श्रीमंत बनवा। त्याला गरिबीचं पोषण देऊन तुम्ही त्याला गरीब बनवून रोगट बनवू नका। आजची जी दयनीय परिस्थिती ती पुन्हा निर्माण करू नका, ती करण्यामध्ये काही शहाणपणा नाही। श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या पिकालाही श्रीमंत बनवा, आपल्या मातीलाही श्रीमंत बनवा, एससीटी वैदिक बरोबर समृद्धीने शेती करा। धन्यवाद।